हे सकाळी कळलं, अंतरुणातून उठलं आणि एक बातमी आली, तशी आहे अशीच निघालो. याच्या अगोदर आलात का दिल्लीला? नाही, पहिल्यांदाच आले. लेकामुळे पहिल्यांदाच आली. खूप आनंद वाटला. ते म्हणले आता दिल्लीत जास्त राहा, पुण्यात थोड्या वेळ राहा, असं मस्त बघितलं ते. आता तुम्ही पाठवणार का मुलाला दिल्लीत? आम्ही म्हातारी माणसं आहे, तोपर्यंत थोडस वेळ लागेल, मग सगळे फॅमिली राहू द्या, आमचं काही नाही. 30 वर्षांनी मला वाटतं मंत्रीपद मिळते आणि प्रत्येक पुणेकरासाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी अगोदर आता त्यांची आई आणि त्यांची पत्नी, त्यांचं कुटुंब या ठिकाणी दिल्लीत पोहोचलेले आहेत. आजी, दिल्लीत का आला माहितीये का? अण्णा पहिला खासदार होता ना, आता मंत्री झाला म्हणून यावं लागलं. कधी कळलं हे सकाळी कळलं, अंतरुणातून उठलं आणि एक बातमी आली, तशी आहे अशीच निघालो. कसे, म्हणजे किती वेळ लागला? म्हणजे याच्या अगोदर आलात का दिल्लीला? नाही, पहिल्यांदाच आले. लेकामुळे पहिल्यांदाच आली. लेकाने पहिल्यांदा दिल्ली दाखवली आईला? हो, पहिल्यांदाच आली. काय आता काय सांगितलं म्हणजे अण्णांनी, अर्थात मुरलीधरांनी काय सांगितलं आईला? काय आहे ना, ते आपलं सांगितलं तसं काही नाही, बरं म्हणजे बोलवलं, आईचे काय या, आईची पुण्य आहे असं म्हणून. ते मोदींना भेटून आले, मोदींच्या घरी जाऊन त्यांनी चहा नाश्ता जेवण केलं त्यांच्या बरोबर एकत्र. काल मोदींनी थाप देखील मारली त्यांच्या पाठीवर, अण्णाला शाबासकी दिली. मी पाहिलं ते, खूप आनंद वाटला. ते म्हणले आता दिल्लीत जास्त राहा, पुण्यात थोड्या वेळ राहा, असं मस्त बघितलं ते. आता तुम्ही पाठवणार का मुलाला दिल्लीत? आम्ही म्हातारी माणसं आहे, तोपर्यंत थोडस वेळ लागेल, मग सगळे फॅमिली राहू द्या, आमचं काही नाही. सेवा करायची? हो, काय नाही, सेवा अशी करायला आहेत लोक बाकीची. बरं, आम्हाला आधार वाटतो मुलांचा, सुनाचा, मग ते आमच्या. तुम्ही बी या दिल्लीला? तुम्ही बी या? नाही, आता आमचं वय झाले, आम्हाला आमची जागा नाही सोडत. आम्हाला भरपूर तिथं त्यांनी सोया केल्यात, माणसं आहेत, घर चांगले आहे, बंगला, तिथं आम्ही राहू. बरं, आम्ही आहे तोपर्यंत त्याला पुढे इकडे येणं कमीच पडेल. इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही खासदार म्हणजे मुरलीधरला भेटलात, काय रे म्हणजे मिठी मारली, काय केलं? हो, अशी कव घातली आणि एक पपी घेतली. म्हणलं की बाबा तू कुठे एवढ्या लांब आला रे, आम्ही किती वेळ निघालोय सकाळी, अजून तशी पोहोचलो, तू एवढ्या लांब कधी रोज यायचा? बर, तुम्ही आता म्हणजे फोनवर तर सातत्याने होतात संपर्कात, काय आल्यानंतर काय म्हणले? नक्कीच हा खूप आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. आपल्या पुण्याला 30 वर्षांनी मला वाटतं मंत्रीपद मिळते आणि प्रत्येक पुणेकरासाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. नक्कीच पुणेकर जनतेने हा विश्वास ठेवलाय, दिलाय, विश्वास दिलाय, तो नक्कीच सार्थ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि या सगळ्यात आता हे केंद्रात मंत्री होणार, तर खूप असं भरून पण आलं, कारण सकाळीच ही बातमी कळाली आणि तेव्हापासून आमची लगबग येण्याची सगळी धावपळ चालू झाली. कोणाला सांगितलं नाही, तिकडनं येतानाही सांगितलं नाही, ज्याला कोणाला सांगता येईल त्याला सांगत होते, फक्त एवढाच प्रयत्न केला सांगण्याचा, आणि तसेच आम्ही सगळे कुटुंब इकडे आलो. हा म्हणजे कधी न विसरणार असताना असेल ना? हो, आयुष्यातून अक्षी एक नंबर पहिल्यांदाच क्षण आलाय आम्हाला. काय म्हणजे कधी स्वप्न बघितलेलं का असं खासदार आपला नवरा डायरेक्ट मंत्री होणार? नाही, असं थोडंफार वाटत होतं. आधी खासदार म्हणून पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि आता अनपेक्षित असा हा धक्का आहे, मला असं वाटतं. नक्कीच हे खूप चांगलं काम करतील मोदीजींच्या नेतृत्वात, देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि त्यात पुण्यासाठी खूप चांगलं काम करतील. जर आपण बघितलं तर मुरलीधर यांचं कुटुंब आहे, आई पहिल्यांदा दिल्लीला आलेत आणि तेही थेट आता राष्ट्रपती भवनच्या समोर, त्या ठिकाणी त्यांचा मुलगा या ठिकाणी आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. चला सर, 17 फोन झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.